दिल्ली पोलिसांची निशस्त्र आंदोलकांना मारहाण, संसदेवरील मोर्चाच्या वेळी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा मारा, अनेक आंदोलक जखमी झाल्याची माहिती. दिल्लीत हिंसाचाराचा पूर्वनियोजित कट, पोलिसांचा दावा. सीजेपी आंदोलनात पाकिस्तान अँगलनं तपास सुरू, सूत्रांची माहिती. पाकिस्तानी ट्विटर हँडलवरून अफवा पसरवल्याची माहिती. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे देशाची बदनामी, अभिजित दिपकेचा आरोप. नाशिक कंपनी धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित आरोपी दानिश शेखला जामीन मंजूर, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं, पत्नी मुलाची हत्या करत आत्महत्येचा प्रयत्न, विषारी औषध घेत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न. मुंबईत बांगलादेशी नागरिकांवर मोठी कारवाई, बेकायदेशीररित्या राहणारे 37 बांगलादेशी ताब्यात, गुन्हे प्रकटीकरण 1 अंतर्गत सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान कारवाई. अकोल्यात नात्याला काळीमा फासणारी घटना, 57 वर्षीय आजोबाकडून नातीवर अत्याचार, नराधम आजोबा गजाआड. मुंबई, ठाणे, रायगडला उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर सिंधुदुर्गला ग्रीन अलर्ट, रत्नागिरी आणि पालघरला येलो अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. माऊलींच्या पालखीचा माळशिरसमध्ये मुक्काम, माऊलींच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी, विठूनामाच्या जयघोषात वारकरी दंग. संत तुकोबांच्या पालखीचा आज अकलूजमध्ये मुक्काम, अकलूजमध्ये तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण, श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी स्वागतासाठी वारकऱ्यांची मांदियाळी.